नमस्कार. आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल पनीरची जिलेबी. तर आपण याच्यासाठी जे लागणारे इन्ग्रीडियंट्स आहेत ते बघूया. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे फ्रेश पनीर आहे. मी क्यूब्समध्ये कापून घेतलंय. त्यानंतर बेकिंग सोडा, दूध, हे काजू बदामचे काप आहेत, मैदा, केसरी रंग, कॉर्नफ्लोअर, वेलची, शुगर सिरपसाठी साखर, 2 कप साखर आहे, पाणी, मी यातलं 1.5 कप पाणी घेणार आहे. हे नोझल आहे आणि पाइपिंग बॅग. आता इथे पाणी उकळत ठेवूया. त्यामध्ये आपण शुगर टाकूया. 2 कप साखरेसाठी 1.5 कप पाणी घेतलं आहे. पनीर आपण दळून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये मी पनीर घेतलंय. पेस्ट तयार होण्यासाठी दूध टाकतीये. साधारणतः 3 ते 4 चम्मच दूध आपण घेत आहोत. त्यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतीये मी. मैदा, दोन चम्मच मैदा घेतलाय. चिमूटभर आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत. त्यानंतर हा जो केसरी रंग आहे खायचा तो. आता आपण हे दळून घेणार आहोत. एकदम छान पेस्ट व्हायला पाहिजे. साखरेच्या पाकामध्ये मी फ्लेवरसाठी 2 वेलच्या टाकल्या होत्या आणि थोडासा केसरी रंग टाकला होता. आता हे एकतारी पाक आपण बनवणार आहोत. हा पाक तयार झालेला आहे आपला. साईडला करून ठेवते. ही लोखंडाची कढई आहे. ही जिलेबी बनवण्यासाठीच वापरण्यात येते. ती घेतली आहे. कढई गरम करायला लावली आहे. आता ही पेस्ट बघा, अशी एकदम जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने घेतली आहे. आणि एक मोठा ग्लास घेऊन त्यामध्ये हे मी ठेवतीये. पाइपिंग बॅग नोझल लावलेली. हे सगळ्यात इझी मेथड आहे पाइपिंग बॅग भरायची. कढईमध्ये तूप टाकून घेऊया. हे घरी बनवलेलं गावरान तूप आहे. तुम्ही तेलातही तळू शकता. तूप भरपूर घालून घ्यायचं कढईमध्ये, जेणेकरून आपली जिलेबी तळून वरती तरंगायला पाहिजे. पाइपिंग बॅग भरून घेतीये. खूप जास्तही सारण भरायचं नाही पाइपिंग बॅगमध्ये, नाहीतर पाइपिंग बॅग रप्चर होऊ शकते. 3 ते 4 जिलेबी बनेल एवढं सारण मी भरून घेतीये. आता आपली बॅग तयार होतीये. तूपही आपलं गरम झालंय. आता आपण जिलेबी बनवूया. खूप पेशंटली ही जिलेबी बनवावी लागते. आता आपण जिलेबी उलटून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिट लागतात जिलेबी तळायला.
खूप जास्त जिलेबी एकसोबत नाही बनवायचे, 2 ते 3 जिलेबी एकसोबत आपण बनवायच्या. नाहीतर ते जळायला लागतात, कारण त्यांना कमी गॅसवरती तळावं लागतं क्रिस्प होईस्तोवर. आणि दुर्लक्ष झालं एखाद्या पीसकडे तर मग ते ब्राऊन होतात. आता आपली ही जिलेबी तयार झाली. आपण हिला शुगर सिरपमध्ये टाकून घेऊ. वेलचीच्या ऐवजी तुम्ही केवडा किंवा गुलाबाचा इसेन्स टाकू शकता. मला नॅचरल फ्लेवर हवा होता म्हणून मी वेलची घातली आहे. आपली जिलेबी तयार आहे. आता आपण हिला सर्व करूया. एक चांगली रेसिपी तेव्हा आणखीन जास्त छान होते जेव्हा आपण तिला चांगलं रिप्रेझेंट करतो. आपण आता ही जिलेबी गार्निश करून घेऊया. बनवायला सोपी, अगदी झटपट होणारी आणि तेवढीच खायला टेस्टी अशी ही पनीर जिलेबी तयार आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा.